आज माझा वीक ऑफ होता आणि आज घरी कार्यक्रम पण होता. पण त्याच्या आधी मला जायचं होतं शालीमारला. कारण की मला घागराचं जे टॉप आहे ते थोडं क्रॉप करायचं होतं त्याच्यासाठी. मग इथे आवरून वगैरे निघालं आणि यार रस्त्यांचं काम चालू झाल्यामुळे इतकं प्रॉब्लेम होतोय ना. एक तर रिक्षाचं भाडं वाढून गेलेलं आहे खूप जास्त. ते जाऊ द्या, मग काठीयार्डला पोहोचले. तिथे मग मी स्टिचिंगला तो टॉप टाकून दिलं. नंतर मग एक शॉपमध्ये गेलो, तिथून थोडी शॉपिंग केली. घरी आलो आणि रेडी वगैरे होऊन एकदम छान रेड कलरचा कुर्ता घालून, कारण की रेड कलरची थीम होती, सर्वांना रेडच घालायचं होतं. का बरं हे पण सांगते, कारण की आज कार्यक्रम आहे हळदी कुंकाचा. त्याच्यासाठी मग सर्वांनी थीम ठरवली होती की रेड घालायचं आहे. मग आम्ही पटकन निघालो, थोडं लेट झालं होतं आम्हाला, पण मग तिथे आम्ही पोहोचलो. पोहोचल्यावर मग कार्यक्रम चालू झाला. सर्वांना इथे हळद कुंकू लावत होती माझी ताई. आणि मी असा काही कार्यक्रम फर्स्ट टाईम अटेंड करते. याआधी मी कधीच अशा कार्यक्रमाला, हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला आलेली नाही आहे. हे माझं फर्स्ट टाईम आहे की मी असं कार्यक्रम बघणार आहे. आणि खरंच खूप मजा आली. मग नंतर इथे सर्व जे सामान घेतलं होतं त्याची पूजा करत होते सर्वजण. आणि मग इथे उखाणा घ्यायचा होता. जे जे हे डोक्यावर घेतील त्यांना उखाणा घ्यायचा होता. त्या उखाणा तर मी टाकू नाही शकत, कारण की 5 जण होतं आणि सर्वांनी उखाणा घेतलेला होता. नाही तर व्हिडिओ खूप लांब होऊन जाईल जर मी सर्वांचा उखाणा टाकत बसली तर. आणि मग ते झाल्यानंतर परत प्लेसवर परत जागेवर जाऊन बसले. आणि मग परत थोडं सामान बिमान घ्यायचं असतं, ते काहीतरी कार्यक्रम परत चालू झाला तो. आणि बस मग सर्व सामान जे काय असतं ते घेऊन झालं. आणि त्यानंतर ते हळद कुंकू खेळतात तो कार्यक्रम चालू झाला. इतकी मज्जा आली या टायमाला, म्हणजे सर्वजण एकमेकांना भरवत होते. खरंच खूप मज्जा आली. आणि मी तर पहिल्यांदाच बघत होती, तर मला तर जास्त एक्स्ट्रीमली मज्जा आली खरंच. आणि मग नंतर 100-60 फोटो इतके चालू झाले सर्वांचे. हे लावताना फोटो काढायचा, कुंकू लावताना फोटो काढायचा आहे. मग सर्वांचं मस्ती मजाक 15-20 मिनटं हेच चालू राहिलं. अजून तर लग्न चालू पण नाही झालेले, आताच एवढे फोटो व्हिडिओ काढून घेतलेले, तेव्हा तर माहीत नाही काय होणार आहे. आणि आता हळद कुंकू सर्व खेळून झालेले आहे. मग आता परत प्रत्येकाचे फोटो व्हिडिओ चालू होऊन जातील. इथे फोटोसाठीच उभं होतं आणि याला काहीतरी बोलतात ते, त्याच्यासोबत आम्ही फोटो व्हिडिओ घेत होतो इथे. आणि मग असं सर्व टाईमपास व्हिडिओ घेतले. लास्ट मी हा व्हिडिओ घेतला कारण की व्हिडिओसाठी लागत होता, म्हटलं सोबत घेऊया. मग नंतर एका ठिकाणी जाऊन बसलो आम्ही, वडापाव खाल्ला. मग आता घरी जायचा टाईम झाला होता, कारण 7-7:30 ऑलरेडी होऊन गेले होते. मग घरी आलो आणि बस असा होता आजचा दिवस. ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. बाय.